ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कोणी एक गरीब गृहस्थ जो गरिबीने ग्रासलेला होता, त्रासलेला होता आणि सतत त्याची देवाकडे एकच प्रार्थना होती की परमेश्वरा मला श्रीमंत कर, मला धनवान कर. एके दिवशी आपलं सगळं दुःख मित्राला सांगत असताना मित्राने त्याला युक्ती दिली की भल्या गृहस्था, तू प्रार्थना करतो परंतु ह्या प्रार्थनेबरोबर प्रयत्न कर, म्हणजे कमीत कमी एक लॉटरीचं तिकीट तरी तू विकत घे. कारण त्या मित्राला लॉटरीचं तिकीट विकत घेण्याची सवय होती. एके दिवशी दोघं जातात आणि 2 तिकीटं विकत घेतात. परंतु ह्या गृहस्थाच्या मनामध्ये पुन्हा एकदा विचार चालून येतो की माझं नशीब कधीच उजळणार नाही, माझं भाग्य कधीच उजळणार नाही. तरी देखील 2 दिवसांनी तो मित्र त्या लॉटरीच्या दुकानाकडे गेला आणि तो अचंबित झाला की आपल्या मित्राला ती लॉटरी लागलेली आहे. धावत पळत तो ह्याच्या घरी आला आणि त्याला गोड बातमी दिली. आणि ही गोड बातमी ऐकता बरोबर हा गृहस्थ आनंदाने उड्या मारू लागला, देवाची उपकार स्तुती करू लागला. देवाला सांगितलं की देवा, मी तुझ्या आभारी आहे, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. धावत पळत तो लॉटरीच्या दुकानाकडे गेला आणि लॉटरीच्या दुकानदाराने त्याला सांगितलं की पुरावा म्हणून तू ते तिकीट आणायचं आहे, लॉटरीचं तिकीट परत घेऊन ये. तो घराकडे गेला. ज्या पॅन्टच्या खिशामध्ये त्याने ते तिकीट ठेवलेलं होतं, ती पॅन्ट त्याने घराच्या अंगणामध्ये धुतलेली होती आणि वाळत घातलेली पाहिली. तो धावत पळत गेला, खिशामध्ये हात घातला, परंतु ते तिकीट नव्हतं. पुन्हा एकदा तो ओक्साबोक्शी रडू लागला, देवाला दोषारोप करू लागला की देवा, तू माझी गरिबी का दूर करत नाही. आणि तो थांबला. बायकोला विचारलं की माझी पॅन्ट धुताना तू कदाचित ते तिकीट काढलेलं आहे का. परंतु बायको बोलली की हे सगळे कपडे आपल्या मुलीने धुतलेले आहेत आणि म्हणून मुलगी शाळेत गेलेली आहे, संध्याकाळी ती परत आल्यावर आपण तिला विचारू. होय माझ्या प्रिय बंधू बहिणो, संध्याकाळी ही मुलगी परत आली तेव्हा तिला प्रथम प्रश्न केला की तुला ते तिकीट मिळालेलं आहे का. आणि मुलीने स्मित हास्य दिलं आणि तिच्याकडे असलेलं ते तिकीट आपल्या बापाच्या हातात ठेवलं. हा बाप धावत पळत माझ्या प्रिय बंधू बहिणो लॉटरीच्या दुकानदाराकडे गेला. सगळं ती इनामी रक्कम होती एका पिशवीमध्ये घातली. परंतु तोपर्यंत ही बातमी गावात चोरांना आणि थोरांना गेलेली होती. पैशाची ती थैली घेऊन तो घरी आला. संध्याकाळी त्याला वाटलं की कदाचित चोरी होईल म्हणून ती पैशाची थैली त्याने स्वयंपाकघरामध्ये लपवून ठेवली. दुसऱ्या खोलीमध्ये ते झोपायला गेले. सकाळी उत्सुकतेपोटी लवकर उठून तो पाहायला गेला. पाहतो तर काय माझ्या प्रिय बंधू बहिणो, तो जवळजवळ कोसळला. कारण ती पिशवी तेथे नव्हती. घराच्या मागचा दरवाजा चोराने फोडलेला होता आणि ती पैशाची पिशवी लंपास केलेली होती. आणि मग तो रडत असताना त्याची बायको जवळ आली आणि त्याला सांगू लागली, घाबरू नका, रडू नका, त्याच्यातले अर्धे पैसे मी लपवलेले आहेत, अर्धे चोराचे होते ते गेलेले आहेत, परंतु जे आपले आहेत आणि होते ते आपल्याकडे आहेत. पुन्हा एकदा तो देवाची प्रार्थना करायला लागला आणि सांगू लागला की देवा, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. बंधू भगिनींनो, प्रत्येक धर्मामध्ये प्रार्थनेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. प्रार्थना आपल्याला देवाकडे जाण्याचा मार्ग दाखविते. प्रार्थना आपल्याला देवाकडे जाण्याची वाट दाखविते. प्रार्थना म्हणजे माझ्या प्रिय बंधू बहिणो देवाबरोबर केलेलं हितगुज, देवाबरोबर देवाच्या जवळ येणं, देवाबरोबर संबंध जोडणं, परमेश्वराच्या सावलीखाली आणि समीप राहणं, ह्यालाच आपण प्रार्थना म्हणतो. आणि होय माझ्या प्रिय बंधू बहिणो, आपण प्रार्थना का करावी, तर परमेश्वर आपल्या प्रार्थना ऐकतो आणि आपण तर जिवंत देवावर विश्वास ठेवतो. आपला परमेश्वर जिवंत आहे म्हणूनच तो आपली प्रार्थना ऐकत असतो, आपल्या गरजा भागवतो. हा अनेकांचा अनुभव आहे आणि म्हणूनच आपण प्रार्थनामय जीवन जगतो. बंधू भगिनींनो, परमेश्वराची परम इच्छा हीच होती की मनुष्याने त्याच्या संपर्कामध्ये राहावं. म्हणून त्याची निर्मिती केली आणि त्याला बागेमध्ये त्याच्या जवळ ठेवलं. कारण परमेश्वराचा सहवास, परमेश्वराच्या संपर्कात राहणं ह्यामध्येच मानवी जीवनाचा उद्धार, आनंद आणि शांती आहे. परमेश्वराला माहीत होतं म्हणून त्याने मानवाला जवळ ठेवलेलं होतं. परंतु मानवाने सैतानाला जवळ केलं आणि परमेश्वराची योजना धुडकावून लावली. पुढे आपण पाहतो की तो शाप आणि आपल्या जीवनामध्ये पाप तो ओढावून घेतो. तरी परमेश्वर मानवापासून दूर गेलेला नाही. आपल्या निवडलेल्या लोकांचा त्यांनी सांभाळ केलेला आहे. आपल्या निवडलेल्या लोकांना त्यांनी आधार आणि धीर दिलेला आहे. अरण्यामध्ये त्यांना
त्यांना जेवण दिलेलं आहे, मान्ना दिलेला आहे. पुढे आपण पाहतो की ह्या लोकांनी प्रार्थनामय जीवन जगावं, म्हणजे परमेश्वराची ओळख व्हावी, परमेश्वराच्या सानिध्यात राहावं म्हणून निरनिराळे संदेश ते पाठवलेले आहेत. आणि हे संदेश ते प्रार्थनामय जीवन जगत होते, देवाचा अनुभव त्यांना सांगत होते. पुढे आपण पाहतो की मानवाच्या उद्धारासाठी आणि तारणासाठी त्याने स्वतःचा एकुलता एक पुत्र पाठवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये मानव झाला, जेणेकरून आपल्याला खऱ्या परमेश्वराची ओळख होईल, आपल्याला त्याचा अनुभव येईल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जर आपण पाहिलं तर तो प्रार्थनामय जीवन जगत होता, कारण तो परमेश्वर होता. तरी माझ्या प्रिय बंधू बहिणो, मानव म्हणून तो अब्बा पित्याबरोबर वेळोवेळी संवाद साधत होता. उंच डोंगरावर एकांत जाऊन अब्बा पित्याची तो प्रार्थना करत होता. गेतसेमनी बागेमध्ये मृत्यू अगोदर त्याने देव बाप्पा कडे प्रार्थना केलेली आहे. आणि हे प्रार्थनामय जीवन शिष्यांनी अनुभवलेलं होतं. म्हणूनच शिष्य म्हणतात की आता आम्हाला प्रार्थनामय जीवन जगायचं आहे, आम्हाला प्रार्थना शिकवा. लुकृष्य वर्तमान अध्याय 11 मध्ये आपण पाहतो की शिष्यांनी विनंती केलेली आहे, आम्हाला ह्या जगातील जगिक गोष्टी नको आहेत, आता आम्हाला प्रार्थना शिकवा. कारण प्रार्थनेमध्ये असलेलं बळ त्यांनी पाहिलेलं होतं, प्रार्थनेमध्ये असलेलं सामर्थ्य आणि शक्ती त्यांनी पाहिलेली होती. आणि म्हणूनच प्रभू येशू त्यांना सुंदर अशी आमच्या बापाची प्रार्थना शिकवतो. या आमच्या बापाच्या प्रार्थनेमध्ये सगळं काही सामावलेलं आहे, सर्व समावेशक अशी ही प्रार्थना आहे, जेथे देवाची आपण उपकार स्तुती करतो. त्यानंतर आपल्या मानवी गरजा आहेत त्या देवासमोर मानतो आणि तदनंतर मानवाबरोबरचे संबंध दृढ आणि चांगले व्हावेत म्हणून प्रेम आणि क्षमाशील वृत्तीने राहण्यासाठी आपण त्याच्याकडून बळ आणि शक्ती मागतो. होय माझ्या प्रिय बंधू बहिणो, प्रार्थना केल्याने आपल्या जीवनामध्ये असलेली नकारात्मक वृत्ती, नकारात्मक सवयी, ह्या जगिक गोष्टी नाहीशा होऊन माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपलं जीवन उजळतं, प्रकाशमान होतं आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक अशी ऊर्जा निर्माण होते. आपल्या जीवनामध्ये ज्या वाईट सवयी आणि वृत्ती आहेत त्यांचा नायनाट करायचं असेल तर प्रार्थनेचं बळ गरजेचं आहे. आपल्या जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी माझ्या प्रिय बंधू बहिणो प्रार्थनामय जीवन जगायला हवं. मनशांती मिळविण्यासाठी ह्या जगामध्ये पैसा माझ्या प्रिय बंधू बहिणो, आपली मानवी शक्ती काही काळापुरता, मर्यादित काळापुरता चालते, परंतु नंतर जो पर्याय असतो तो परमेश्वराचा. आणि म्हणून मनशांती मिळविण्यासाठी, आपला खरा उद्धार आणि वाढ होण्यासाठी प्रार्थनामय जीवन जगणं म्हणजेच देवाची ओळख असणं, देवाच्या संपर्कात आणि सानिध्यात राहणं गरजेचं आहे. परमेश्वराला खोट्या प्रार्थनेचा तिरस्कार आहे आणि म्हणून आपण पाहिलेलं आहे परमेश्वर नीतिमान लोकांची प्रार्थना ऐकतो. तुम्ही प्रार्थनेचं ढोंग आणि सोंग करू नका. आणि हे आपण ऐकलेलं आहे की अशा प्रार्थना परमेश्वराला मान्य नाहीत, हे आपण वेळोवेळी पवित्र शास्त्रामध्ये वाचलेलं आहे. कोणी एक विधवा बाई, म्हातारी बाई, तिचा 75वा वाढदिवस होता, जवळ पैसे नव्हते आणि तिने विचार केला की माझ्याकडे 1000 रुपये जर आले तर मी माझा वाढदिवस थोडा साजरा करणार आहे. तिने परमेश्वराकडे प्रार्थना केली, परंतु तिला काही सुचत नव्हतं. सरते शेवटी तिने एक पोस्ट कार्ड घेतलं आणि त्या पोस्ट कार्डवर पत्ता देवाचा लिहिला आणि परमेश्वराला आळवणी केली की तू मला 1000 रुपये पाठवावेत. हे पोस्ट कार्ड जेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये गेलं आणि पत्ता देवाचा पाहिला आणि मजकूर वाचला, तेव्हा तेथे काम करत असलेल्या कामगारांना ह्या विधवा बाईची दया आली. त्यांनी वर्गणी घेतली आणि ती वर्गणी 800 रुपये झाली. ही 800 रुपयाचे पैसे हे घेऊन पोस्टमॅन तिच्या घरी गेला आणि तिच्या हातात पैसे दिले आणि तिला आनंद झाला की परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकलेली आहे. मी पैसे विचारले आणि परमेश्वराने मला ते पाठवलेले आहेत. परंतु तिने पैसे मोजल्यावर तिला कळालं ते 800 रुपये आहेत आणि ती बोलली, परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली, परंतु पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांनी माझे 200 रुपये चोरलेले आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो आणि म्हणून ही प्रार्थनामय आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आणि आजच्या ह्या दिवसापासून आपल्या घरात, वैयक्तिक जीवनामध्ये प्रार्थना करूया. आमेन.